हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर नवीन ब्लॉगची सुरुवात आपण करण्यात आहोत काळूबाईच्या दर्शनाने. आम्ही आलो आहोत शेतामध्ये कुलदैवत काळूबाईचं दर्शन करायला. तर आल्याबरोबरच काळूबाईला आंघोळ घातली, हिरव्या कलरची साडी घातली, मस्त असं दर्शन वगैरे केलं. त्याच्यानंतर मग आम्हाला लांबूनच खूप मोठं आंब्याचं झाड दिसलं. तर तुम्ही बघू शकता किती आंबे आलेले आहेत. तर आरवी बघूनच पागल झाली आहे की तिने पहिल्यांदाच तिच्या आयुष्यामध्ये हे आंब्याचं झाड बघितलं आहे की ज्याला एवढे सारे आंबे येतात. हो, आणि खूप पाड लागलेले आणि 3-4 वर्षाचे मुलं सहज हाताने तोडतील असे खाली झाड होतं त्याचं, बघू शकता तुम्ही. आणि कैऱ्या पण होत्या, पाड पण होते. मग आम्ही काही 7-8च आंबे घेतले, जास्त नाही घेतले. आणि खूप मज्जा आली आम्हाला, कारण आंब्याच्या झाडाखाली खूप गार सावली असती. थोड्या वेळ बसलो, त्याच्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर आरवी मस्त फ्रेश झाली. त्याच्यानंतर मी तिला खाऊ बनवला, नंतर खायला तिला खाऊ घातला. पण ती खात नव्हती, माझ्यावर रुसून बसली होती. बघू शकता तुम्ही खाताना कशी नखरी करते ती. दररोजचं असतं तिचं असंच. त्याच्यानंतर मग मी तिला लिंबू सरबत बनवला. लिंबू सरबत बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे मी तिला दररोज लिंबू सरबत देते, कारण सध्या हिवाळा चालू आहे आणि लहान मुलं पाणी पित नाही. उन्हाळ्यामध्ये आरवी खूप पाणी प्यायची, म्हणजे हाताने घेऊन प्यायची. आता ती हाताने पण नाही आणि मी दिलं तरी पित नाही आहे. त्याच्यामुळे मी तिला दररोज लिंबू सरबत करते, म्हणजे ती पेईल तरी पाणी. तशी आयडिया करते. आणि ती मला सांगत होती, मम्मा पाणी घे, त्याच्यात साखर, लिंबू, मीठ वगैरे असं टाक. तर तुम्ही पण तुमच्या मुलांना लिंबू सरबत करून पाजत जा. आणि कसं आहे, आपण एक फ्रूट जरी नाही ना खाल्ला दिवसातून, लिंबू सरबत पिलं ना तरी सी व्हिटॅमिन मिळतं आपल्याला. तसंच काहीतरी मी आरवीला बनवून देत असते वेगळं वेगळं खायला. त्याच्यानंतर मग म्हटलं चला आपण स्कूटी धुयात. पुण्याला गेल्यापासून तिकडून आल्यानंतर पण मी काही स्कूटी वगैरे धुतली नाही, काय नाही, आणि कोणी बघितलं पण नाही. कसं आहे, जे ते आपापल्या वस्तूच सांभाळत असतं, हे खरंच आहे. तिकडून आल्यानंतर मग मी म्हटलं चला आता स्कूटी वॉश करूयात. पहिलं मोटर चालू केली, नंतर मग इकडे पाणी चालू केलं, बादलीमध्ये पाणी भरलं. प्रत्येक कामामध्ये मला आरवी सगळीकडे मदत करतच असते. ते मला असं नाही की मी व्हिडिओ शूट करण्यासाठी तिला बोलवत असते, त्याच्या मागे पण खूप काय आहे. इथे मस्त अशी स्कूटी वॉश वगैरे केलेली आहे. तर बघू शकता, आरवी पण हाताने स्वच्छ धुवून त्याला काढलेलं आहे तिने. ही मम्माची चेटक आहे आरवीच्या. आरवी खूप मला मदत करत असते. त्याच्यानंतर फायनली स्कूटी धुवून झाली. त्याच्यानंतर मग आम्ही टेरेसवर गेलो. तुम्ही म्हटलं असेल की टेरेसवर आता तुम्ही काय असं तसं फिरताच का सारखं. तसं काही नाही आहे. मी पण पुण्यावरून आल्यापासून टेरेसवर गेलेच नाही. आणि टेरेसवर गेलं ना खूप छान वाटतं. म्हणजे आता सध्या पाऊस पडायचा ना, सगळं मोकळं मोकळं शेत आहे आणि हवा पण खूप छान येते. वरून खूप छान वाटतं व्ह्यू बघायला. तिला मी म्हटले चल आपण वर जाऊयात. तर मग काय नाही, तिचे पण थोडेफार व्हिडिओ वगैरे क्लिक केले, शॉर्ट्स. आणि आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सांगा तुम्हाला जर काय आवडलं किंवा आवडलं नसेल तर